आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का नेमकी आज मार्केटमध्ये काय काय झालेलं आहे आणि आपल्याला मार्केटमध्ये उद्यासाठी काय तयारी करायची आहे. त्याकरता हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आपण सबस्क्राईब करायचं. आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आता जर आपण पहिल्यांदा बघितलं असेल तर आज आपल्याला निफ्टीमध्ये साधारणतः 67 पॉईंटच्या आसपास फॉल बघायला भेटलाय. खास करून फॉल आपल्याला आज फक्त खास निफ्टीमध्ये बघायला भेटलाय. बाकीच्या मार्केटमध्ये असं विशेष काही अशी निगेटिव्हिटी नव्हती. पण तर आज झालं काय, आज सकाळी सकाळी एक अशी न्यूज आली आणि ती न्यूज अशी आली का ह्या यानी म्हणजे कोणती कंपनी सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, ह्या जेन स्ट्रीट नावाची कंपनी आहे, तिच्यावरती बंदी घातलेली होती सेबीने मागच्या आठवड्यामध्ये आणि त्यांना जो फाईन केला होता 4,843 करोड रुपयाचा, तो फाईन आता सेबीला त्यांनी पेड केलेला आहे. आता हा फाईन पेड केल्यानंतर सकाळी सकाळी आपलं मार्केट चालू व्हायच्या आधी बातमी आली आणि दुपारी 10-10:30च्या नंतर सेबीने त्याच्यावरती क्लिअरिफिकेशन दिलं का ठीक यांनी पैसे दिलेले आहेत. पण मग आपल्याला सकाळी त्यामुळे एक बाउन्स बॅक बघायला भेटला आणि जसंही सेबीचं क्लिअरिफिकेशन आलं असं प्रत्येकाला वाटलं होतं पैसे भरले म्हणजे बंदी उठली काय, पण परत मार्केट खाली आलं. तर ही अशी परिस्थिती सध्या मार्केटमध्ये बघायला भेटली आपल्याला. आणि आता त्यांना कंपनीचं पण असं म्हणणं आहे का काय असेल तुमचे काही प्रतिबंध वगैरे ते थोडेफार लागून आम्हाला काम चालू करू द्या. आता ही जी कंपनी आहे जेन स्ट्रीट नावाची कंपनी, ही कंपनी अमेरिकेमधली आहे आणि ही खास करून फक्त आणि फक्त भारतीय मार्केटमध्ये ट्रेडिंगचं काम करते. आपण इथं ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग हा जर चार्ट आपण बघितला असेल, आजचा चार्ट मी तुम्हाला दाखवतो बघा. साधारणतः 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण चार्ट लावला तर इथे आपल्याला सकाळी सकाळी काय बघायला भेटतंय, इथे सकाळी मार्केट इथे ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं, त्यानंतर थोडीशी रिकव्हरी भेटली आणि परत एकदा खाली गेलं आणि दिवसभर एका कन्सल्टेशनच्या मोडमध्ये कामकाज झालेलं आहे. आपण बघतोय का सध्या मार्केटमध्ये मजाच राहिलेली नाहीये. काहीतरी एका साईडला मुवमेंट भेटते आणि त्यानंतर आपल्याला कन्सल्टेशन असं सारखं बघायला भेटतं, पण क्लोजिंगला थोडीशी रिकव्हरी पण आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटलेली आहे. तेव्हा आता आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे का पहिल्यांदा आपण बघूया का ह्या डोनाल्ड ट्रम्पच्या राज्यामध्ये काय चालू आहे. आपलं मार्केट चालू असताना डाव जोन्स हा कंटिन्युअसली 200 पॉईंट खाली होता. डाव फ्युचर जो आहे तो कंटिन्युअसली 200 पॉईंट खाली होता. आणि आता जर आपण बघितलं इथं दिसतंय मला, आता हा जो डाव जोन्स आहे हा आता इथे तुम्ही बघू शकताय, हा फक्त 33 पॉईंट खाली आहे. नॅसडॅक जवळजवळ काहीतरी 125 पॉईंटच्या आसपास खाली होता, तो 23 पॉईंट खाली आहे. म्हणजे आपल्याला स्मार्ट रिकव्हरी चार्ट वरती पण बघायला भेटते, रिकव्हरी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटलेली आहे. डॉलर इंडेक्स जो आहे तोही जवळजवळ 97.5च्या आसपास आहे. विक्स फक्त 5% वाढताना दिसतोय अमेरिकेतला. कम्युनिटीचा जर आपण इथे विचार जर केला तर कम्युनिटीमध्ये प्राइस आपण बघूया, इथे आपल्या क्रूड ऑइल मध्ये जरा थोडंसं फ्लॅट टू निगेटिव्ह वातावरण दिसतंय. चांदीमध्ये आपल्याला सकाळी जवळजवळ 1.5%च्या आसपासची तेजी बघायला भेटली होती, ती तेजी आता फक्त 0.5%च्या आसपास राहिलेली आहे. सोन्यामध्ये जवळजवळ 0.5%च्या आसपास तेजी होती, तर आता थोडंसं निगेटिव्ह मध्ये सोनं गेलेलं आहे. तर हा आहे सगळा ग्लोबल माहोल, म्हणजे कुठेही जास्त प्रमाणामध्ये निगेटिव्हिटीचा माहोल नाहीये आपल्याच मार्केटला, फक्त काहीतरी झालेलं आहे. ओके. आणि मग आता जर आपण जाणून घेऊया आपलं, ठीक आहे, ते जावं लागेल आपल्याला FIDI डाटा. आता ह्या ठिकाणी आपण बघूया डाटा नेमकी आलेला आहे FIDIचा, आता तो काय सांगतो त्यावरती आपण लक्ष देऊया. आता एकंदरीत आपण बघतोय की गेल्या काही दिवसापासून आपल्याला FI ची सेलिंग 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 बघायला भेटते आणि ती सेलिंग काही थांबायचं नाव घेत नाही. आजही आकडे आलेले आहेत, आजही आकडे सेलिंगचे झालेले आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता हे आकडे कसे आलेले आहेत. हे आकडे, हे निगेटिव्ह आकडे काय आपलं साथ सोडायचं नाव घेत नाहीत. आता इथे आपल्याला दिसतंय निफ्टी हा जवळजवळ 67 पॉईंट खाली आहे, सेन्सेक्स हा 247 पॉईंट खाली आहे. FIs ने कॅश मध्ये 1614 करोड रुपयाची खरेदी केलेली, सेलिंग केलेली आहे आणि त्यांनी इंडेक्स फ्युचर मध्ये 3200 करोड रुपयाची जवळजवळ सेलिंग केली, 3277 करोड रुपयाची. आणि जरा थोडीशी स्टॉक फ्युचर मध्ये सेलिंग कमी झालेली आहे. तरी जरी आपण आकडा जरी बघितला तरी असं दिसतंय का जवळजवळ साधारणतः 6000 करोड रुपयाच्या आसपासची सेलिंग ही नेट सेलिंग झालेली आहे. 6000 करोड रुपयाची सेलिंग FI ची झालेली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपण DI ने 1787 करोड रुपयाची खरेदी केली.
म्हणजेच मेन प्रॉब्लेम मार्केटमध्ये आता असं झालेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिला काय आहे, आपल्याला ही जी काही टॅरिफ आहे ना, त्या टॅरिफ डीलचं काही क्लॅरिटी येत नाही. अजून डील आपल्या अमेरिकेबरोबर झालेली नाही, त्यामुळे जरा थोडेसे काही एफ-आयज आहेत थोडे सावध आहेत. त्यामुळे काय हो राहिलंय, एफ-आयची सगळी सेलिंग झालेली आहे. ओके. आणि त्यानंतर जे काय आपले क्वार्टरली रिझल्ट आहे, ओके, हे जे रिझल्ट आहेत हे आपले रिझल्ट क्वार्टरली रिझल्ट खराब आलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा दिसतोय का आपल्याला मार्केटमध्ये निगेटिव्हिटी जास्त प्रमाणात बघायला भेटते. त्यामुळे आता एकतर हा सगळा जुलैचा महिना आहे, सगळ्या रिझल्टचा महिना आहे, आणि ह्या महिन्यामध्ये आपल्याला असंच माहोल हा शक्यतो राहू शकतो. आणि थोडे इंडायसेस मध्ये आपण बघूया काय काय कुठं कुठं काय काय दिसतंय. तर इंडायसेस मध्ये जर आपण या ठिकाणी जाणून जर घेतलं तर थोडासा आपल्याला निफ्टीमध्ये निगेटिव्ह होती मुवमेंट. त्यानंतर आज बघा इतक्या मोठ्या व्हॉलॅटिलिटीमध्ये सुद्धा बँक निफ्टी प्लस मध्ये क्लोज झालेली, कारण मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे या टॅरिफचा आणि या बँकिंग सेक्टरचा काही संबंध नाही, कारण कुठल्याही बँकेवरती काही टॅरिफचा काही परिणाम होत नाही. आणि फक्त आपल्याला त्या ठिकाणी निफ्टीमध्ये आणि फार तर 1-2 सेक्टरमध्ये थोडं करेक्शन बघायला भेटलं, पण बाकीच्या ठिकाणी तुम्ही बघा आज आपल्याला या ठिकाणी स्मॉल कॅप मध्ये मिड कॅप मध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला तेजी बघायला भेटली. 1% आसपासची तेजी त्या ठिकाणी बघायला भेटलेली आहे. आणि थोडस आपण इथे जाऊया आणि बघूया निफ्टीचा डाटा, आपल्याला ऑप्शन चेनचा डाटा जो आहे तो डाटा काय सांगतोय. तो डाटा जर आपण बघितला या ठिकाणी ऑप्शन चेनचा डाटा, तो डाटा आपण एकदा जाणून घेऊ इथे. ठीक आहे. आता इथे बघा, जर आपण पहिल्यांदा मेन 25,000चा जर बघितला, जी 17 तारखेला एक्सपायरी आहे, त्यामध्ये या ठिकाणी 25,000च्या ह्या कॉलमध्ये जवळजवळ आपल्याला 93,73,000 कॉल शॉर्ट आहेत. नवीन आज त्या ठिकाणी 21,80,000 कॉन्ट्रॅक्ट ऍडिशन झालेले आहेत. पुटमध्येही जवळजवळ 2,11,00,000 कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहे आणि आज नवीन 3,20,000 कॉन्ट्रॅक्ट ऍड झालेले आहेत. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा दिसतोय 25,000 हा मार्केटसाठी महत्वाचा सपोर्ट आहे. सहजासहजी तोडणार नाही, पण तोडला तर मग आपल्याला अराउंड त्या ठिकाणी 24,800 पर्यंत बघायला भेटू शकते, पण ती शक्यता कमी दिसते असं एकंदरीत चित्र आहे. कारण इथे या पुट मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुट रायटिंग झालेली आहे. पण जर ती लेवल तोडली त्याच्या खाली टिकला तर हे पुट आता सध्या काय केले, त्यांनी सेल केलेले आहे. खाली टिकला तर हे सेलवाले काय करतील, बाय मध्ये येतील. म्हणजे काय होईल, आणखीन पॅनिक आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतं थोडंफार. आणि मग आता थोडं पुढे आपण गेलो आणि त्याच्यानंतर बघितलं तर 24,800 ला जर बघितलं तर 24,800 ला फक्त कॉल हे शॉर्ट झालेले आहेत 9,38,000. पुट शॉर्ट झालेले आहेत जवळजवळ 73 लाख. नवीन 14 लाख ऍडिशन झालेले आहे. म्हणजे 24,800 मार्केटसाठी चांगला सपोर्ट आहे. पण 25,100 ला जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी मारामारी होणार आहे. म्हणजे आपल्याला 25,100 ची लेवल मेंटेन करण्यासाठी निफ्टीमध्ये फाईट बघायला भेटेल. कॉलमध्ये या ठिकाणी 73 लाख ऍडिशन आहे, पण नवीन आज जवळजवळ 54 लाख कॉल शॉर्ट झालेले आहेत. पुटमध्ये आपण बघतोय की त्या ठिकाणी 68 लाख पुट शॉर्ट आहेत. आज नवीन जवळजवळ 24 लाख पुट त्या ठिकाणी नवीन ऍड झालेले आहेत. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी जर 25,100च्या वरती जर टिकला तर थोडी शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटेल आणि ते आपल्याला अराउंड 25,200 पर्यंत घेऊन जाईल. आणि 25,200 ला जर गेलं तर तिथं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये फार एकदम मोकार, म्हणजे 1 लाख म्हणजे किती, 1,08,00,000 कॉल शॉर्ट आहेत. नवीन आज 35 लाख ऍडिशन झालेले आहेत. पुटमध्ये फक्त 52 लाख पुट शॉर्ट आहेत. आज त्यातून जवळजवळ 10 लाख कॉन्ट्रॅक्ट बाहेर पडलेले आहेत. म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्यासाठी जो सपोर्ट आहे महत्वाचा 25,000 हा महत्वाचा सपोर्ट आहे. ओके. तर आपण बघितलं या ठिकाणी जो सपोर्ट आपण बघतोय तो 25,000 महत्वाचा सपोर्ट आहे. आणि त्यानंतर आपल्यासाठी जो आपला झोन रेजिस्टन्सचा आहे तो आहे 2,500 आणि 25,200च्या आसपासचा. तर एकंदरीत ह्या अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि मग आता इथे आपण जर निफ्टीचा चार्ट जो आहे, निफ्टीचा चार्ट आपण या ठिकाणी जाणून घेऊया. ओके. आता बघा, हा इथे निफ्टीचा चार्ट मी लावलेला आहे आणि हा चार्ट जर आपण बघितला तर चार्ट आपल्याला काय सांगतोय आपण जाणून घेऊया. आता चार्ट वरती आपल्याला या ठिकाणी जो पहिल्यांदा आपण याला काय करूया, डे टाइम फ्रेम वरती याला जरा थोडं बघूया म्हणजे आपल्याला कळेल. आता डे टाइम फ्रेम वरती जर आपण बघितलं तर साधारणतः आपल्याला असं बघायला भेटतंय का इथे मी तुम्हाला सांगितलेलं होतं काय, ओके, हा जो आहे आपल्यासाठी हा महत्वाचा सपोर्ट आहे. इथे तुम्ही बघू शकता बघा, इथे आपल्याला या ठिकाणी बऱ्याच वेळेस या ठिकाणी आपण लाईन जर टाकून घेतली तर आपल्याला हा जो झोन आहे बघा, हा झोन दिसतोय ना, हा झोन आपल्यासाठी महत्वाचा रेजिस्टन्सचं काम करणार आहे. आणि तो येतोय आपल्यासाठी 25,211. कारण आपण बघतोय का बऱ्याच वेळेस मार्केट इथून 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 खाली आलेलं आहे
म्हणजे हा आपल्यासाठी महत्वाचा झोन रेजिस्टन्सचा आहे. त्याच्यावरती टिकलं तरच आपल्याला तेजी, मोठी तेजी त्याच्यावरती गेलो तरच आहे. आणि थोडं खाली आपण या ठिकाणी बघूया. सपोर्ट जर आपण बघितला असेल तर सपोर्ट आपल्याला बघा, ही एक कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलचा जर आपण डो बघितला तर 25,025चा आपल्याला तो एक महत्वाचा सपोर्टचं काम करू शकतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं दुसऱ्या आणखी एक कॅन्डल जर लो बघितला तर तो आपल्याला आहे 24,916. म्हणजे हे आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार. म्हणजे आता सध्या जर आपण बघितलं तर आपल्याला एका नॅरो रेंजमध्ये निफ्टी काम करेल. बाय करण्यासाठी आपल्याला जो झोन महत्वाचा दिसतोय, तुम्हाला असं वाटतंय हा झोन आहे अराउंड 24,900, हा आपल्यासाठी चांगला झोन बायचा असू शकतो. आणि 25,200 हा आपल्याला प्रॉफिट बुकिंगचा झोन असू शकतो. या एका नॅरो रेंजमध्ये काम करेल मार्केट. 25,200च्या वरती जर टिकलं तर मग परत आपल्याला एक चांगल्या प्रकारे तेजी सुद्धा बघायला भेटू शकते. तर ही अशी कंडिशन आता सध्या मार्केटमध्ये आहे. आणि थोडं बघूया आपण या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय आणखीन दुसरं काय मार्केटमध्ये काय न्यूज वगैरे काय आहेत ते आपण जाणून घेऊया. ओके, मार्केटच्या बाबतीमध्ये आपण न्यूज जाणून घेऊया. ठीक आहे. आता काय आहे का, साधारण टाटा ग्रुप आणि HCL टेक समेत 4 स्टॉक रहेंगे मंगळवार को निवेशक की रडार पर. तर काय आहे तर इथे आपल्याला साधारणतः पर टाटा ग्रुप आहे. या टाटा ग्रुप मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी उद्या कंपनी आज दिन के आखिरी तक वित्त वर्ष 2025-26 के पहली तिमाही के नतीजे जारी करने वाली आहे. म्हणजे आज संध्याकाळी टाटा टेक्नॉलॉजीचे रिझल्ट येणार आहेत. त्याच्यानंतर HCL टेकचे सुद्धा रिझल्ट येणार आहेत. परत तेजस नेटवर्कचे सुद्धा आता रिझल्ट येणार आहेत आज. आणि त्याच्यानंतर आणखी दुसरा आहे ऍथम इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे त्याचे सुद्धा रिझल्ट येणार आहेत. आपण जरा बघूया आता HCL टेकचे काही रिझल्ट आलेले आहेत का काय. HCL टेक इथे जाऊया आपण ना, आपल्या याच्यावरती जाऊ. HCL टेकचे रिझल्ट बघूया आपण काय आहे. HCL टेक्नॉलॉजी मध्ये आज जवळजवळ आपल्याला 1% आसपासचं करेक्शन तर बघायला भेटलंय आणि त्याचे रिझल्ट आलेले आहेत. ठीक आहे. आता हे रिझल्ट जर आपण बघितले तर रिझल्ट बघा, या ठिकाणी HCL टेकचे रिझल्ट दिसत आहेत. साधारणतः मागच्या वर्षी जून महिन्याच्या क्वार्टरला जो बिझनेस झाला होता तो झाला होता जवळजवळ 28,000 करोड रुपयाचा आणि ह्या क्वार्टरला झालाय 30,349 करोड रुपयाचा. बिझनेस तर वाढलेला आहे. त्याच्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन थोडे 1% कमी झालेलं आहे. पण मागच्या क्वार्टरला 30,246 करोडचा बिझनेस होता, त्याच्यामुळे थोडा काहीतरी नॉमिनल वाढ झाली. पण प्रॉफिट मध्ये जर आपण बघितलं तर मागच्या जून क्वार्टरला 4,260 करोड रुपयाचा प्रॉफिट होता आणि तो आता फक्त 3,844 करोड रुपयाचा राहिलेला आहे. आणि मार्च क्वार्टर पेक्षाही प्रॉफिट कमी झालेला आहे. म्हणजे रिझल्ट एकतर निगेटिव्ह आलेले आहेत आणि त्यामुळे उद्या आपल्याला स्टॉक मध्ये थोडंफार करेक्शन बघायला भेटू शकतं. त्याच्यानंतर बघूया आपण रिझल्ट आपले याच्यावरले तेजस नेटवर्कचे रिझल्ट आपण बघतोय. पण रिझल्टच्या आधी पण आपल्याला स्टॉक थोडा रिझल्टच्या आधी पॉझिटिव्ह मोमेंटम मध्ये क्लोज होताना दिसतोय. रिझल्ट आपण बघूया काय काय आलेले आहेत. रिझल्ट या ठिकाणी आलेले आहेत आणि 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 रिझल्ट आलेले आहेत एकदम खराब रिझल्ट आलेले आहे. बघा, मागच्या वर्षी जून क्वार्टरला जो कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिटच मी दाखवतो तुम्हाला, सेल दाखवायचा पहिल्यांदा. हा इथे सेल जर तुम्ही बघितला तर हा सेल दिसतोय मागच्या वर्षी जून क्वार्टरला 1,563 करोड रुपयाचा सेल. सप्टेंबर क्वार्टरला 2,811 करोड रुपयाचा सेल. डिसेंबरला 2,642 करोड रुपयाचा सेल. मार्च क्वार्टरला जवळ 1,900 करोड रुपयाचा सेल आणि जून क्वार्टरला फक्त 200 करोड रुपयाचा सेल झालेला आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 23% जवळजवळ 67% खाली आलेलं आहे. निगेटिव्ह मध्ये गेले 67% मायनस आहे ते. बाप रे. आणि आता इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो मागच्या जून तिमाहीचा जो प्रॉफिट होता 77 करोड रुपये, त्यानंतर 275 करोड, 166 करोड आणि आता ह्या तिमाहीला जो 154 करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे. मागच्या पण क्वार्टरमध्ये 72 करोडचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या तेजस नेटवर्कचं काय होणार ते आता उद्याचा दिवस आपल्याला सांगू शकतो. आणि त्याच्यानंतर अजून आपली एक राहिलेली कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज. आपण टाटा टेक्नॉलॉजीज सुद्धा या ठिकाणी जाणून घेऊया.
टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी. टाटा टेक्नॉलॉजीचे जर आपण बघतोय तर आज जवळजवळ 1% आसपास स्टॉक आपल्याला वरती दिसतोय क्लोज झालेला. आणि रिझल्ट जर आपण बघितले असतील तर रिझल्ट हे ठीकठाक आलेले आहेत, म्हणजे एवढे खराब पण नाहीत आणि असे चांगले पण नाहीत. मागच्या जून क्वार्टरला 1270 करोडाचा प्रॉफिट झाला होता, आता झालेला 1244, म्हणजे मागच्या क्वार्टरपेक्षा Y2Y पेक्षा खराब रिझल्ट आलेले आहेत. आणि आपण मागच्या क्वार्टरचा जरी समजा विचार केला तरी पण रिझल्ट खराब आलेले आहे. प्रॉफिट 162 करोड झाला होता मागच्या वर्षीच्या क्वार्टरचा, तो झाला 162 करोड, आता 170 करोड आहे, म्हणजे थोडासा नॉमिनल वाढलेला आहे. पण मागच्या क्वार्टरपेक्षा रिझल्ट खराब आलेले आहेत. म्हणजेच एकंदरीत ह्याही कंपनीचे रिझल्ट खराब आलेले आहे. तेव्हा आता ही मार्केटमध्ये खराब रिझल्टची जी मालिका आहे ती मालिका चालू आहे, ती काही थांबायचं नाव घेत नाही. ओके. आणि तेव्हा मग आता इथे एकंदरीत आपण थांबतोय. आपण बघितलंय का काय काय कोणत्या कंपन्यांचे रिझल्ट आलेले आहेत. रिझल्ट तर एवढे काही खास असे कुणाचे आलेले नाहीयेत, तेव्हा बघू आता काय होतं इथे. पण मग आता एकंदरीतच आता आपल्याला इथे थांबावं लागतंय. आपण आपल्याला त्यापूर्वी आपल्याला द्यावं लागतं डिस्क्लेमर. तर हा जो काय सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलाय. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आपल्या होणाऱ्या फायद्या आणि तोट्यामध्ये माझा काही सहभाग असणार नाही. आणि त्यानंतर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला पण आपण सबस्क्राईब करा. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करायला बिलकुल विसरू नका.